बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज. महाराष्ट्रात तुला अखेरचा दंडवत. मी अजित पवार बोलतोय. आज पहिल्यांदाच माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय, तो फक्त देहाविना. आज पहिल्यांदाच शब्द हलके आहेत, पण अर्थ प्रचंड जड आहे. महाराष्ट्रा, मी निघून गेलोय असं म्हणताना अजूनही मला विश्वास बसत नाही, कारण मी कधी थांबणारा माणूस नव्हतो. चालता चालता थांबलो, एवढंच. काल आकाशात जे घडलं ते नियतीचं वाक्य होतं का, की माझ्या जिद्दीचा पूर्णविराम? हा प्रश्न मी सुद्धा स्वतःला विचारतोय. मी आयुष्यभर जमिनीवर चाललो, मातीशी नातं ठेवलं, लोकांच्या नजरेत नजर घालून बोललो. आज मात्र वरून पाहतोय. मी अजित पवार बोलतोय. पहिल्यांदाच डोळे भरून आलेत. आई, तुझ्या लेकरानं कधी हार मानली नाही. आज मात्र तुझ्या आठवणींनी माझा कणा मोडलाय. माझ्या सहकार्यांनो, मी कठोर होतो हे मान्य आहे, पण माझ्या कठोरपणामागे एकच हट्ट होता, काम. मी भाषणात कमी आणि निर्णयात जास्त बोललो. मी लोकांना खुश करण्यापेक्षा महाराष्ट्र मजबूत करण्याचा हट्ट धरला. कधी चुकलो असेल, कधी शब्द जड गेले असतील, पण हेतू कधीच हलका नव्हता. माझ्या विरोधकांनो, आज वैर विसरून एवढंच ऐका, लोकशाहीत विरोध हा शत्रू नसतो, तो आरसा असतो. माझ्या कार्यकर्त्यांनो, माझ्या नावाच्या घोषणा थांबवा, तुमच्या कामाच्या घोषणा सुरू ठेवा, कारण मी नावात नव्हतो, मी कामात होतो. मी कामात होतो. मी अजित पवार बोलतोय. शेतकऱ्यांनो, तुमच्या घामाची किंमत मी कागदावर नव्हे तर मनावर लिहून ठेवली होती. तरुणांनो, राजकारण म्हणजे फक्त सत्तेची खुर्ची नाही, ती जबाबदारीची काटेरी वाट आहे. या वाटेवर चालायला हिम्मत लागते, फॉलोअर्स असून चालत नाही. माझ्या कुटुंबियांनो, मी वेळ कमी दिला हे खरंय, पण जेवढं दिलं ते मनापासून दिलंय. आज जे अश्रू वाहत आहेत ते माझ्यासाठी नाही, तर अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांसाठी. मी परत येऊ शकत नाही हे वास्तव स्वीकारा, पण माझ्या कामाला माती बोल करू नका. माझ्या चुका मोजा, माझं काम तोलून पहा आणि पुढे जात राहा, कारण महाराष्ट्र कोणाच्याही एकट्याचा नाहीये. मी अजित पवार बोलतोय. मी अजित पवार बोलतोय. तुमचा लाडका दादा बोलतोय. आता थोडं थांबून स्वतःकडे पाहतोय. सत्ता लोकांना वाटतं की सगळं देऊन जाते, पण खरंच सांगू बेटांनो, ती सगळ्यात आधी माणसाला एकटं करते. सभोवती गर्दी असते, पण मनात शांतता नसते. टाळ्यांचा आवाज असतो, पण रात्री उशीशी संवाद नसतो. मी किती वेळा स्वतःला विचारलंय, आज घेतलेला निर्णय योग्य होता का? उत्तर नाही मिळालं, पण निर्णय थांबवला नाही, कारण निर्णय न घेणं हा सगळ्यात मोठा अपराध असतो. माझ्या नावावर राजकारण झालं, हो झालं. कधी माझ्या नावानं भांडणं झाली, कधी माझ्या नावानं तडजोडी, पण लक्षात ठेवा, नाव माझं होतं, निर्णय तुमचे होते. मी कधी कोणाला जबरदस्तीनं माझ्या बाजूला उभं केलं नाही. मी फक्त एकच प्रश्न विचारायचो, काम करणार की नाही? माझ्यावर टीका झाली, खूप झाली, कधी भाषेवर, कधी वागण्यावर, पण महाराष्ट्रावर मी कधीच टीका होऊ दिली नाही. माझ्या कठोर शब्दांमागे एक भीती होती, वेळ निघून जाण्याची, कारण वेळ राजकारण्याला माफ करत नाही, तो जनतेचा न्यायाधीश असतो. माझ्या शेवटच्या रात्री मी झोपलो नव्हतो. डोळे मिटले होते, पण आठवणी जाग्या होत्या. पहिली निवडणूक, पहिला शपथविधी, पहिला अपयशाचा धक्का, सगळं एका मागोमाग एक मनावरून गेलं. मी मृत्यूचा विचार केला नाही, पण आयुष्याचं ओझं पहिल्यांदाच हलकं वाटलं. मला भीती वाटली नाही, कारण मी जेवढं जगायचं होतं ते पूर्ण ताकदीनं जगलो. आज माझ्या जाड्यावर राजकारण केलं जाईल हे मला माहिती आहे, पण एवढंच सांगतो, माझ्या मृत्यूवर नाही, माझ्या अपूर्ण कामावर बोला. मी मागे राहिलेली फाईल आहे, ती बंद करू नका, ती पुढे ढकला. मी अजित पवार बोलतोय, तुमचा दादा बोलतोय.
आणि आज पहिल्यांदाच मी शांत झालोय. मी अजित पवार बोलतोय. आता शेवटच्यांदा महाराष्ट्रा, आज मी तुला काही देऊन जात नाहीये. आज मी तुझ्याकडून एकच वचन मागतोय. माझ्या जाण्यानंतर माझ्या नावाचं ओझं तुझ्या खांद्यावर ठेवू नकोस. माझ्या नावावरून राजकारण खेळू नकोस. कारण नाव मेलेलं असतं, काम जिवंत असतं. माझ्या अंत्ययात्रेत लोकांची गर्दी असेल, फुलांचे हार असतील, मोठमोठी भाषणं होतील, पण मला त्यात कसलाही रस नाही. मला फक्त एवढं पाहायचंय, उद्या सकाळी सरकारी कार्यालय वेळेवर उघडली का? शेतकऱ्याचा प्रश्न टेबलावर आला का? तरुणाला संधी मिळाली का? जर हे घडलं तर समजा मी अजून जिवंत आहे. माझ्या कार्यकर्त्यांनो, आज रडू नका, उद्या कामाला लागा. कारण अश्रूंनी इतिहास बदलत नाही, निर्णयांनी बदलतो.